आज तुमच्या हातात जगातला सगळ्यात भारी फोन आहे म्हणजेच एक आयफोन. पण तुम्ही त्याचा 50% ही वापर करत नाही. कारण बऱ्याचशा युजरला आयफोनचे जे काही हिडन फीचर्स आहेत ते अजूनही माहीत नाही. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आयफोनचे हिडन फीचर्स कोणकोणते आहेत आणि ते कसे वापरायचं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या इंटरेस्टिंग व्हिडिओला. सगळ्यात पहिला फीचर आहे बॅक टॅप. जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि तुम्हाला खूप कंटाळा येत असेल बटन दाबायचा, तर हा फीचर तुमच्यासाठी खूप स्पेशल आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आयफोनच्या बॅक साईडला 2 वेळा टॅप केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनशॉट मिळून जाईल. हे फीचर ऑन करण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन ॲसेसिबिलिटी ऑन करा. मग त्यानंतर तुम्हाला टचचा ऑप्शन दिसेल. त्या टचमध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी डबल टॅपचा ऑप्शन दिसेल, तिथे क्लिक करा. मग तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसतील. तिथे तुम्हाला स्क्रीनशॉट शोधायचा आहे आणि स्क्रीनशॉट सिलेक्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही हा फीचर ऑन करू शकता. दुसरा फीचर आहे फोटोमधला टेक्स्ट कॉपी. तर मित्रांनो, तुम्हाला जर फोटोमधला एखादा टेक्स्ट कॉपी करायचा असेल तर हा फीचर तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. कारण तुम्ही डायरेक्ट फोटोमध्ये जाऊन त्या टेक्स्टवरती सिलेक्ट करून ते टेक्स्ट तिथून कॉपी किंवा ट्रान्सलेट करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला हा फीचर तुमच्यासाठी खूप कामाला येईल. तर या फीचरसाठी तुम्हाला तुमच्या फोटोवरती जाऊन डायरेक्ट जिथे तुमचा टेक्स्ट आहे, त्या फोटोमधला जो काही टेक्स्ट आहे तो सिलेक्ट करा किंवा त्या 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 ठिकाणी टॅप करा. मग तुम्हाला तो जो टेक्स्ट आहे तो तिथून कॉपी करता येईल किंवा ट्रान्सलेट करता येईल. हा झाला दुसरा फीचर. तर तिसरा फीचर आहे फास्ट सर्च. तर मित्रांनो, तुमच्या फोनमध्ये खूप सारा डाटा किंवा ॲप्स असेल आणि तुम्हाला एखादी स्पेसिफिक फोल्डर शोधायचं असेल किंवा एखादी मेसेज शोधायचं असेल, तर तुम्हाला खूप जास्त वेळ त्यामध्ये घालायची गरज नाही. तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती सगळ्यात खाली एक ऑप्शन दिसेल सर्चचा. त्यावरती जाऊन तुम्हाला जे काही फोल्डर किंवा मेसेज किंवा ॲप्लिकेशन पाहिजे असेल त्या ठिकाणी तुम्ही ते फिल करा. मग तुम्हाला डायरेक्ट काही सेकंदामध्ये ते ॲप्लिकेशन, फोल्डर किंवा मेसेज एका सेकंदामध्ये तुमच्या पुढे येईल. हा फीचर वापरून तुम्ही खूप टाईम वाचवणार आहोत. चौथा फीचर आहे फोटो एडिट केल्यानंतर ओरिजिनल फोटो मिळवणे. तर मित्रांनो, समजा तुम्ही आयफोनमध्ये एखादा फोटो एडिट केला किंवा एखाद्या फोटोला क्रॉप केला आणि तुम्हाला असं वाटलं की ओरिजिनल फोटो छान होता आणि तुम्हाला तेच परत मिळवायचं आहे, तर हा फीचर वापरून तुम्ही एका सेकंदात तुमचा जो काही ओरिजिनल फोटो आहे तो मिळवू शकता. यासाठी तुम्हाला परत त्या फोटोवरती जाऊन एडिटच्या ऑप्शनला क्लिक करून वरती तुम्हाला एक ऑप्शन येईल रिव्हर्टचा. त्या ठिकाणी तुम्हाला एक रिव्हर्टवरती सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मग तुम्हाला जो तुमचा ओरिजिनल फोटो आहे ते काही सेकंदामध्ये तुम्हाला मिळून जाईल. पाचवा फीचर आहे की फोटो. मित्रांनो, आयफोनमध्ये एखादी फोटो काढलं तर एक छोटासा मोमेंट सेव्ह होतो. समजा कधी तुम्ही एखाद्या सेलिब्रिटीसोबत फोटो काढला आणि ते फोटो व्यवस्थित आला नाही आणि मागे पुढे झाला असेल किंवा तुम्ही जेव्हा काढत असाल तेव्हाचा थोडासा कॅमेरा हलला असेल, तर तेव्हा तुम्हाला हा फीचर खूप कामाला येईल. यामध्ये तुम्ही तुमचा जो काही मोमेंट आहे ते तुमच्या फोनमध्ये सेव्ह झालेला असेल आणि त्या फीचर वापरून तुम्ही जो काही तुमचा बेस्ट फोटो आहे त्या ठिकाणी तुम्हाला ते सिलेक्ट करून की फोटो म्हणून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मग तुम्हाला जो काही बेस्ट फोटो आहे ते तुम्हाला तिथून सिलेक्ट करता येईल. तर मित्रांनो, हे होते आयफोनमधले टॉप 5 बेस्ट हिडन फीचर. तुम्हाला यापैकी कोणता फीचर जास्त आवडला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा.